पण वरच्यावर करते, म्हणजे 100% करत नाही. पण आज आपण एक त्या गोष्टी बोलणार आहे की स्ट्रेचिंग, रनिंग झाल्यावर स्ट्रेचिंग कशी काय काय करायची ते बघू. 25 किलोचं एक आहे, हे 12 किलोचं एक आहे, आणि 2-2, 3-3, 5-5 किलोचे. असं केलं ना पूर्ण इथलच्या मस्त नसा असतं ना ते एकदम फ्री होऊन जात्या. त्याच्यानं दुसरं असं टॅपिंग करायचं. गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा आहे, 204वा दिवस आहे. तर चला आपली तयारी झाली, चला न्यू ग्राउंडकडे आलो आपण. तर आज काल तर लईच पाऊस पडला, त्याच्यामुळं चिखल तर लय बेकार झालेला आहे. इकडं आपण पहिल्याच ठिकाण प्लॉटिंगकडे जाणं लागेल आपल्याला, नाही तर रोडने तर एवढं चिखल आहे पुढं. तिकडं तर आपलं धारणा बंदच झाला. तर आपण सेम काल परवा ज्या ठिकाणी एक्सरसाइज केली ना त्याच ठिकाणी कारण येऊ राहिला. तर चला आलो आता आपण ग्राउंडवर. तर ही प्लॉटिंग झाली म्हणून एकदम बेस्ट आहे, नाहीतर आपलं ग्राउंडचं लय बेकार काम झालं असतं. आणि पहिल्या पावसाळ्यात आपण जेव्हा चॅनल सुरू करायच्या आधी तर पलीकडे एक प्लॉटिंग होती, आपण रोडनी जायचं, आम्हाला कमान लागते ना, तिथे प्रॅक्टिस केली ती आपण. तिथून मग ग्राउंडवर मग इकडं. कारण की वर्षातून आपलं 3 ते 4 महिने आपल्याला प्रॅक्टिस करता येत नाही, कारण की पाण्यामुळं करता येत नाही. तर बाकीचे ऑदर मग उन्हाळा आणि हिवाळा एकदम ओके, म्हणजे परफेक्ट तिथं रनिंग करायची. तर मग याच्यात काय करू, जेव्हा पावसाळ्याचा असतो तर अदर ॲक्टिव्हिटीज करायची जे अशी अवेलेबल आहे. आणि एक मेन फंड आहे, लय जणच प्रॉब्लेम काय आहे, पाऊस आहे यायचं नाही, हे नाही. जे आपलं एक टार्गेट ठरवलं ना तर तुम्हाला कंटिन्यू बरोबर सवय लागते आपलं हे कंप्लीट करणं म्हणजे हा फंड असतो. तर चला आज रनिंग तर होत नाही, पण दुसरी एक्सरसाइज ज्या दिवशी प्लॅनिंग कसं बनवायचं माहिती आहे का, पोरांचं काय चुकतं, आज पाऊस आहे, ग्राउंड खराब असेल तर मग आज रनिंग नाही होणार, मग आज वर्कआउट कॅन्सल करू आपण. तर मग त्यात फंडा कसा करायचा असतो, आज रनिंग नाही होणार ठीक आहे, पण दुसरा वर्कआउट आपण करू ना. जोपर्यंत रनिंग आपली होत नाही तोपर्यंत दुसरा वर्कआउट परफेक्ट बनवायचा आपण. लेग वर्कआउट करा तुम्ही, स्किपिंग मारा तुम्ही, स्टेप वर्कआउट करा, स्क्वॉट्स वर्कआउट करा. जोपर्यंत तुमची रनिंग बंद आहे त्यावर हे ॲक्टिव्हिटीज चालू करा. ज्यावेळेस रनिंग चालू झाली तर मग तुम्हाला परफॉर्मन्स तसंच राहतो तुमचा. नाही तर काय होतं, हे पाऊस पडला नाही तर काही प्रॉब्लेम नाही, आपण रनिंग करीत नाही आणि ग्राउंडलाच जात नाही, त्यामुळे परफॉर्मन्स परत डाऊन होऊन जातो. त्याच्यामुळे डाऊन नाही काही नाही काय करायचं, कारण की जे कंटिन्युटी आपलं वर्कआउट राहील आणि बॉडी पण हे राहील. नाही तर काय बनून जातं, हीच गोष्ट लई जणांची चुकी करते. त्याच्यामुळं करा, ज्या दिवशी मूड नसला तरी वॉकिंग करा, हा फंड आहे, काहीतरी करा, कारण की तुमची मोमेंटम राहतो आणि तुमचं कन्सिस्टन्सी राहते वर्कआउटमध्ये. तर चला कारण येऊ राहिला, तर आपण आता आपलं रेग्युलर वॉर्मअप चालू करू.
वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. पण वॉर्मअप तर सगळ्यांनाच माहिती आहे, सगळेच जण म्हणजे जास्त सहसा करून वॉर्मअप करतेच, म्हणजे ते पण वरच्यावर करते, म्हणजे 100% करत नाही. पण आज आपण एक त्या गोष्टी बोलणार आहे की स्ट्रेचिंग. रनिंग झाल्यावर स्ट्रेचिंग कशी काय काय करायची ते बघू आज 100%. आणि एक एक पॉईंटनी बघू नेमकी कशी स्ट्रेचिंग करायची काय करायची. तर आला करण आता. तर चला आपण आपला पुढच्या रेग्युलर वर्कआउटला सुरुवात करू. टेम्पररी छोट्या जागी असते ना, छोट्या जागेला काय मतलब नसतं. Hey. एक घेऊन जायचं होतं. उचलतं काय रे? पण त्याला उचलतं काय? स्कॉट मारताय का? नाही. हां जड आहे का? थोडंसं जड आहे, ते हेवी आहे. स्कॉट नाही मारता येईल, थोडंसं कमी वेटचं पाहिजे होतं. तर चला तशी वॉकिंग करू आणि आजच्या वर्कआउटला सुरुवात करू. लक्षात ठेवा, रोड रनिंग जर करायची असली ना एकदम स्लो करा आणि नॉर्मल करायची कधी पण. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, नाही तुम्हाला शिन पेन हिल पेन व्हायच्या चान्सेस जास्त असतात. रनिंग कंप्लीट झाली आपली. तर आता आज काय करू, आजचा वर्कआउट मिक्स वर्कआउट करू. म्हणजे आज स्पेशल वर्कआउट नाही असा, हे तर मिक्स वर्कआउट करू आज. तर चला, आणि काय होतं स्पेशल केलं ते आपण, तर आता मिक्स केला ना तर मग उद्या थोडंसं रिलॅक्स होऊन जाईल, तर दुसरा वर्कआउट करायला. तर चला काय करायचं वर्कआउट. इकडं तर आपण वेट ट्रेनिंग टाईपच आहे, पण आपण लेगचा वर्कआउट करणार आहे, मी मिक्स करणार आहे. तर चला आज कसं करणार आहे तुझं जुगाड मला दाखवतो तुम्हाला.
तर वर्कआउट कंप्लीट झाला आपला. ह्यानी पण सेम आहे, आपण रेग्युलर नॉर्मल मारतो, पण तुम्ही नॉर्मल जर तुम्हाला सवय असली तर हे ॲडव्हान्समध्ये वेट घेऊन तुम्ही मारू शकता. ह्यानी इफेक्ट लवकर पडतो. तर चला, हा वर्कआउट झाला, दुसरा वर्कआउट करतो आता. चला, करायचा टाईम झाला. पट्टा घे, ॲप्स मार, मस्त सिंकर. तर चला, तो ॲप्स मारू राहिला. तर आपला दुसरा वर्कआउट वेट अजून ट्रेनिंग एक आहे सिंगल, ती मारून घेऊ. चला. तर वर्कआउट कंप्लीट झाला आपला. आपण 15-15चे 5 सेट मारले. झाले ॲप्स. तर हे जोपर्यंत रनिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला असे वर्कआउट करणे जास्त. मग जेव्हा आपले तोवरक आपण काय रनिंगच्या आधी आपली थाईज, ग्लूट्स, ॲप्स हे वस्तू कंप्लीट करून घेऊ. मग रनिंग करायला म्हणजे सोपं जातं. म्हणजे पहिले पण स्टार्टिंग करायला लागत नाही. ऑलरेडी आपलं सगळं परफेक्ट असतं, फक्त फिनिशिंग द्यायचं काम राहतं फक्त बस. तर चला, झाला का रे? मला आपलं इक्विपमेंट दाखवतो. वेट ट्रेनिंगचे इक्विपमेंट आहे बघा. हे 4 डंबेज आपले. यो एक आहे, यो 25 किलोचं एक आहे, हे 12 किलोचं एक आहे, आणि 2-2, 3-3, 5-5 किलोचे. तर हे आहे आपले जुगाडमधले वेट ट्रेनिंग. काही पण मेन फक्त आपलं रिझल्ट आला पाहिजे. वेट ट्रेनिंग असू नसू, आपलं डंबेज असू नसू, पण ह्याच्यापासून काम धकतं आपलं. चाबी रे, चाबी कुठे? चाबी तुम्हालाच माहिती ना.
तर आपले डिप्स आणि ॲप्स कंप्लीट झाले. आजचा वर्कआउट आपण वेट ट्रेनिंग टाईप केला होता, फक्त लेगचा केला आपण. तर चला सगळं आता मी आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे बोललो ते लय पोरं वर्कआउट करते. काल मी बघितलं या इथं एक दोन तीन ग्रुप आलता, एक अलीकडे बसला एक पलीकड. ते काय केलं, रनिंग केली, ड्रिल वर्कआउट केला थोडाफार, आणि नंतर लगेच बोऱ्या बिस्तर राहून लगेच गायब. तेच करते. मेन काय करते, स्ट्रेचिंग करत नाही. स्ट्रेचिंग का महत्त्वाची आहे तर हे तुम्हाला नक्की सांगतो. आपण रनिंगच्या आधी ही पायची बॅकची मसल असते ना ती एकदम ट्रेस करा, आणि जायच्या टायमाला पण तुम्ही हे पायची मसल जर ट्रेस केली आणि पूर्ण बॉडीला मसाज जर केली तर तुमच्या नसा जे ॲक्टिव्ह राहतात ते एकदम रिलॅक्स होऊन जाते आणि तुम्हाला कोणता इंजुरी होत नाही किंवा मसल पेन होत नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला दरवेळेस सांगतो मी, आपण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करून कंटिन्यू दाखवतो, ह्याच गोष्टीमुळे दाखवतो की डेली केलंच पाहिजे आपण, त्यामुळे इंजुरी होणार नाहीत. ही गोष्ट नक्की का हे घ्या. नाही तर पोरांना वर्कआउटमध्ये इंटरेस्ट असतो आणि वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करतच नाही. त्याच्यामुळे काय होतं, लई जाण्याचे हातपाय कोण दुखते ह्याच गोष्टीमुळे दुखते. त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि आपण आता करून दाखवू, ते डेली तर करून दाखवतो, आज पण तुम्हाला करून दाखवू. ह्या गोष्टी कंपल्सरी स्ट्रेचिंग कशी करणं एकदा ट्राय करून बघा, तुमची लेग फ्री होऊन जाईल. तर चला स्ट्रेचिंग करू. येते हे तर सगळ्यात कंपल्सरी करायचं. कारण हे कसं करायचं, हे आपले पोटऱ्या असत्या त्याला असं या दोन्हीने पुढं सरकवायचं आणि असं व्हायब्रेट करायचं. असं केलं ना पूर्ण इथलच्या नसा असत्या ना त्या एकदम फ्री होऊन जात्या. त्याच्यानं दुसरं असं टॅपिंग करायचं. ही खालची जी ही असती ना ही फ्री झाली ना पुन्हा पाय फ्री होऊन जातो. तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. एवढी हे सगळ्यात मेन ही स्ट्रेचिंग आहे. जर आपण डेली करतो त्याच्यामुळं इंजुरी वगैरे किंवा काय लपडा पाय बी मसल पेन किंवा काही होत नाही.
तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.